नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, आपण आपले जे कस्टमर येतात त्यांच्या सगळ्या डिमांड पूर्ण करत असतो. त्यांना कोणत्या कपड्यापासून बॅग पाहिजे, किती खणांची पाहिजे आणि पतल्या ब्लाऊज पीसपासून पण मजबूत पिशवी त्यांना रेडी करून देतो. तशीच आज डिमांड आलेली आहे कस्टमरची. आमच्या गावामध्ये एक ताई आहेत, त्यांचा मोबाईल जो आहे तो बटनांचा आहे आणि छोटासा आहे. एवढा आपला तळहात आहे ना, एवढा मोबाईल आहे, छोटासा बटनांचा. तर त्यांना त्या मोबाईलसाठी छानसं मोबाईल कव्हर हवं आहे. तर ते मोबाईल कव्हर कसं शिवायचं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याची कटिंग, स्टिचिंग आणि त्याचं माप कसं घ्यायचं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता मोबाईल तर आपल्याजवळ नाही आहे, मग कव्हर कसं शिवायचं? तर बटनांचा मोबाईल नेहमी एवढा असतो. हा जो आपला तळहात आहे ना, या बोटापासून एवढा. तर याचं माप मेजरमेंट घेऊन मी कव्हर कट केलेलं आहे. तर त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला पण अशा नवनवीन छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या असतील आणि त्यातून तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील, घरी बसून तुम्ही छोट्या छोट्या पर्स, पिशव्या, ज्या ट्रॅव्हल बॅग असतात त्या बॅग्स, स्कूल बॅग वगैरे स्टिच करून छानशी घरी इन्कम जनरेट करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण हे सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकू शकता आणि तुमचा बिझनेससुद्धा वाढवू शकता. तर मैत्रिणींनो, चला तुम्हाला दाखवते मोबाईल कव्हर कसं शिवायचं. त्यासाठी त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला मग आपण मशीनवरती शिकूया की कसं शिवायचं बटनांच्या मोबाईलचं छानसं छोटंसं कव्हर. हे बघा, मी कापड वगैरे कट करून घेतलेलं आहे. हे छोटेसे पोतळीचे पीससुद्धा कट करून घेतलेले आहे. हे मेन कापड आहे आणि हे त्याखाली अस्तर आहे आणि आपल्याला चेनसुद्धा लागणार आहे. तर ही चेनसुद्धा आहे. तर हे सगळं मी तुम्हाला आधी माप सांगते. तर माप फक्त आपल्याला मेन फॅब्रिकचंच घ्यायचं आहे, जास्त काही याला आपल्याला पीस लागत नाही. तर याचं माप जे आहे ते आहे 7 इंच उंची आणि 4 इंच रुंदी. असे तुम्हाला 3 पीस कट करायचे आहेत. पोतळी म्हणजे राईस बॅग, त्याच्यावरती हे मेन फॅब्रिक आणि त्याच्याखाली हे अस्तर असं आपल्याला ठेवायचं आहे. तर हे आपले 3 पीस हे इकडे बाजूला ठेवायचे आणि हे 3 पीस आहेत, म्हणजे तिघं याचे एक एक पीस घ्यायचं आहे. आता सर्वात आधी आपल्याला याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही आधी याला सगळ्यात चारी बाजूने पिनअप करायचं आहे आणि मग स्टिचिंग करायची. आता आपण याला क्विल्टिंग करून घेऊया. तुम्ही याच प्रोसिजरने मोठ्या मोबाईलचा सुद्धा कव्हर स्टिच करू शकता. आपल्याला अजून एक मोबाईल कव्हरची ऑर्डर आहे आणि तो पण बटनांचाच मोबाईल आहे. पण म्हटलं दोन्ही कव्हर आपण वेगवेगळ्या पद्धतीने शिकवूया. तर आज आपण ही पद्धत बघू आणि उद्या आपण दुसरी पद्धत बघू. हे जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपण चारी बाजूने स्टिच केला, याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला एक एक टीप मारून घ्यायची आहे. हे बघा, आपण याला मध्ये सुद्धा क्विल्टिंग करून घेतली, एक एक टीप मारून घेतली. हे टीप मारली ना आपण, त्यालाच क्विल्टिंग म्हणतात. तर हे पीस आपला एक रेडी झालेला आहे. आता याच्यावरती आपण छोटीशी लेस अटॅच करणार आहोत. हे बघा, ही एवढी ब्रॉड लेस आहे ना, ती आपण याच्यावरती अशी अटॅच करणार आहोत. त्यासाठी आपण असं माप घेऊन डबलचे 2 भाग रेडी करून घेतो, म्हणजे दोन्ही पीसला आपल्याला लावता येईल. लेस अटॅच केल्याने वेगळंच लुक आपल्या कापडाला येतं. जर सिंपल कापड असेल ना, तर लेस अटॅच केल्याने ते डिझायनर कापड दिसतं. तर ही लेस जी आहे ती या कापडाला मॅच होते. हे बघा, आपण इथे पुढे आपण चेन अटॅच करणार आहोत, त्याच्या खाली थोडंसं आपण हे लेस अटॅच करून घेऊ, अर्धा इंच वरती सोडून जागा.
किती सुंदर कापड दिसतंय. आता सेम पीस मी हे सुद्धा रेडी करून घेते. आता याला पण आपल्याला तीच प्रोसिजर करायची जी आपण या पीसवरती केलेली आहे. तिन्ही जे पार्ट आहेत ते एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत आणि याला क्विल्टिंग करून घ्यायची आहे. हे बघा, आपली ही लेस अटॅच करून झालेली आहे. आता हे दोन्ही पीस आपले रेडी झाले. हे बघा, हे दोन्ही पीस आपले रेडी झालेत. आता आपल्याला जे वरचं हँडल आहे ना ते अटॅच करायचं आहे. तर त्यासाठी आपण हा मेन फॅब्रिक घेतलेला आहे. तर दोन पीस घेतलेत मी आणि मेन फॅब्रिकचेच घेतले. यामध्ये अस्तर वगैरे काहीच मी घेतलं नाही. दोन्ही पीस मेन फॅब्रिकचे घेतले म्हणजे थोडं जाडपण यावा त्यासाठी. आणि याला आपण आता असं मधून दुमडून दोन्ही भाग असे एकावर एक ठेवून असं हे हँडल रेडी करून घेणार आहोत. एकदम बारीक पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही करायचं. दोन पीस यासाठी घेतले की मजबूत असायला पाहिजे आणि थोडं जाड पण यावं. तर हे जे कोपरे आहेत आजूबाजूचे ते कट करून घ्यायचे म्हणजे फिनिशिंगने दिसेल. ते सुंदर हँडल आपला रेडी झालेला आहे. आता याच्यात दुसऱ्या साईडने सुद्धा आपण स्टिच करून घेऊया. एकदम किनाऱ्यावर स्टिच करायचं आहे. म्हणजे जो फुगीर भाग असतो ना तो दबला जातो आणि छान असं हँडल आपलं रेडी होतं. तर हे बघा, हे हँडल आपले हे पीस आपले रेडी झालेले आहे. त्याच्यावरती आपण हे हँडल जे आहे ते हे बघा, हे हँडल असं एकावर एक दोन्ही पार्ट ठेवून मधून फोल्ड करून असं इथे अटॅच करून घेऊ. हे बघा, हे असं इथे अटॅच झालेलं आहे. आता याच्यावरती आपण ही जी चेन आहे ती अटॅच करून घेणार आहोत. थोडी एक्स्ट्राच घेतली होती मी. एकदम सिंपल आहे, तुम्हाला सहज येईल असं आहे. आता हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो आपण कट करून घेऊ. चेन जर तुम्ही 1 मीटर 2 मीटर असे आणत असाल तर तसं नका आणू. एकदाच बंडलचं बंडल आणायचं म्हणजे ते तुम्हाला जास्त परवडतं. कारण आपली एक्स्ट्रा चेन खूप वेळा वाया जाते. आपल्याला प्रत्येक बॅगसाठी थोडी एक्स्ट्रा चेन घ्यावीच लागते. थोडं हे आपण जिथे हँडल अटॅच केलं ना तिथे जाड पण आलेलं आहे. त्याच्यामुळे सावकाश तिथून दाब स्टिच द्यायची. हे बघा, आपण आता या चैनीला जे आहे ते दाब स्टिच देऊन घेतलेली आहे. हे बघा, व्यवस्थित दाब स्टिच दिल्यानंतर हा जो दुसरा पार्ट आहे तो पण आपण या चैनीवरती असा उलट ठेवून अटॅच करून घेणार आहोत. तर याला सुद्धा आपण दाब स्टिच देऊन देऊया. हे बघा, दोन्ही याला आपण दाब स्टिच देऊन घेतली आहे. आता हे उलटच ठेवायचं आहे आणि याच्यावरती आपण स्टिचिंग करणार आहोत. दोन्हीकडून आपण छान हे करून घेतलेलं आहे. जे लॉक स्टिच असते ना ती देऊन घेतलेली आहे. थोडा खालून एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण कट करून घेतलेला आहे. आणि हे जे कोपरे असतात ना त्याला थोडासा कट द्यायचा म्हणजे आपले कोपरे व्यवस्थित निघतात. थोडा कट दिला. आता आपल्याला हे पाऊच जे आहे ते सरळ करून घ्यायचं. पाऊच आपण सरळ करून घेतलेला आहे आणि स्क्रूड्रायव्हरने जे आहे याचे कोपरे आपण व्यवस्थित काढून घेतलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता एकदम छोटंसं साधं आणि सिंपल आपलं हे जे मोबाईलचं कव्हर आहे ते रेडी झालेलं आहे. हे बघा.
छोटंसं जे बटनांचा आपला मोबाईल असतो त्याचं हे कव्हर आहे आणि खूप सुंदर असं रेडी झालेलं आहे. आपण त्याला ही लेस जी लावलेली आहे त्याच्याने त्याचं लुक छान आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये मोबाईल ठेवल्यावर खूप छान दिसेल, असं फुगीर दिसेल. तुम्हाला कसं वाटलं हे मोबाईल पाऊच कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा व्यवस्थित बघू शकता तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला हे मोबाईल पाऊच कसं वाटलं. तुम्ही सुद्धा स्टिच करून बघा. जर तुमच्या आजीचा वगैरे छोटासा बटनांचा मोबाईल असेल तर त्यासाठी खूप छान आहे, तुमच्या आजीसाठी सुद्धा. आणि जर तुमच्या आजीला कमरेला टांगायची पिशवी किंवा चंची म्हणतात ते जर तुम्हाला कशी स्टिच करायची असेल, शिकायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नक्की त्याची सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग दाखवेल, आजीबाईचा पटवा कसा शिवायचा. तर तुम्हाला हे मोबाईल पाऊच कसं वाटलं ते सुद्धा सांगा. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्यासाठी मी असे नवनवीन व्हिडिओज जे आहे ते घेऊन येईल आणि असे घेऊन येईल की तुम्हाला ते नक्कीच आवडतील. तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सुद्धा नक्की स्टिच करून बघा आणि कसं स्टिच झालं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय श्रीराम.